नमस्कार. आज आपण एक विशेष रेसिपी बघणार आहोत, जी की आपल्या घराघरामध्ये भोगीच्या दिवशी नक्की केली जाते आणि ही आमच्या आईंची रेसिपी आहे. तर त्यांच्याच पद्धतीने मी आज करते इथे. तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला असल्यास सबस्क्राईब जरूर करा. तर आपण इथे छानपैकी थाळी सजवली, ज्यामध्ये बाजरीच्या तीळ लावून केलेल्या भाकऱ्या आहेत आणि भोगीची भाजी आहे, जी ज्याला आपण मिक्स व्हेज सुद्धा म्हणू शकतो. यात अनेक प्रकारच्या भाज्या आपण घालतो आणि सलाड म्हणून इथे कोळी गाजरा आहेत आणि तिळाची चटणी आहे, जी की या हंगामात तुम्ही खाल्लीच पाहिजे. तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रतिभाज हुमली रेसिपी. यामध्ये तुम्हाला विविधपूर्ण महाराष्ट्रीयन रेसिपी तसेच देशोविदेशीच्या रेसिपी बघायला मिळतील आणि या सगळ्या घरगुती स्वरूपात केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही स्वतःच्या घरात जे काही जिन्नस आहे त्यापासून तुम्ही बनवू शकता. तर चला आपण बघूयात आता भोगीची भाजी. या भाजीसाठी या सीझन मध्ये तुम्हाला खूप छान ताज्या आणि कोवळ्या भाज्या मिळतात. तर इथे मी काय काय घेतलं ते तुम्हाला सांगते. इथे मी भाजीमध्ये घेतलेला आहे मटार, त्याच्यानंतर डबल बी, उसावरचा घेवडा, त्याच्यानंतर पापडीच्या शेंगा, फरसबी आहे, श्रावण घेवडा, ओला हरभरा, बोर आणि पावटा. त्याच्यानंतर शेंगदाणे मी भिजवून घेतलेत, कारण कच्चे शेंगदाणे मला मिळालेले नाहीयेत, जे ओले येतात ते. आणि इथे मी वाटण्यासाठी घेतलंय सुकं खोबरं, जे की भाजून घेतलंय, आणि 2 उभे कांदे भाजून घेतलेले आहेत, त्याबरोबर आलं आणि लसूण. तर हा सगळा वाटणाचा मसाला, त्याच्यात आपण कोथिंबीर घालून बारीक गोळी वाटण करून घेणार आहोत. आणि फळभाजीमध्ये आहे आपल्याकडे वांगी, त्याच्यानंतर गाजर, कांदे आणि टोमॅटो. एवढेच जिन्नस आपल्याला लागणार आहेत. यासोबत लागणार आहेत भरपूर तीळ, जे की आपण भाजीमध्ये फोडणीला घालणार आहोत. आता एका भांड्यामध्ये आपण या सगळ्या भाज्या मुठभर काढून घेऊ, म्हणजे आपल्याला भाजी फोडणीला टाकायला सोपी जाते. आणि ह्याचा काही असा प्रमाण असं नाहीये, सगळ्या अंदाजाने आपल्याला घ्यायचं आहे. सगळं एक मूठ घेतलं तरी भाजी खूप छान होते. आणि ह्या पद्धतीने मी आणि आमचे सासूबाई आमच्या घरात भाजी करतो. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. काही ठिकाणी वाटण न घालता केली जाते, काही ठिकाणी पालेभाज्या घालून केली जाते. तर ज्याची ज्याची पद्धत आहे. काही ठिकाणी ऊस सुद्धा घालतात. तर आमच्याकडे परंपरागत अशाच पद्धतीने भाजी करतात. ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. आता एका कढईमध्ये आपण तेल घेतलंय, त्याच्यात जिरा आणि मोहरी फोडणीला घातली. माझ्याकडे मोहरी ही खूप बारीक असते, जी आपण लाल रंगामध्ये घेतो ती, म्हणजे ती दातात येत नाही. त्यानंतर फोडणीला मी इथे भरपूर तीळ घातलेत, त्यासोबत घातलाय कढीपत्ता. आता हे छान तडतडली की त्याच्यात आपल्याला घालायचा एक चिरलेला कांदा. कांदा छानपैकी गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. तो परतला की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. जे मसाले आपल्या घरात आहेत ते मसाले घाला. मी चिमूटभर हिंग घातलाय. इथे मी घालतीये हळद, त्याच्यानंतर लाल तिखट, रंगाचं तिखट, आणि घरात जो काही साठवणीचा मसाला असेल तो घातला तरी चालेल. मी इथे चिमूटभर गोडा मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घालतीये, जेणेकरून भाजीला चांगली चव येते. मसाला तेलावर चांगला परतून घ्यायचा, म्हणजे आपला रंग पण छान येतो. आणि इथं सगळ्या ज्या काही बीन्स आपण धुतल्या होत्या त्या आपण ह्याच्यात घालून घ्यायच्यात. आता यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण, टोमॅटो किंवा मीठ घालायचं नाही. जर या गोष्टी घातल्या तर भाजी शिजायला वेळ लागतो, त्यामुळे या सगळ्यात शेवटी घालायच्या आहेत. एक 10 मिनिटं या सगळ्या ज्या बीन्स होत्या त्या आपल्या वाफेवर शिजल्या गेलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपण ह्याच्यात घालतोय फळभाजी. फळभाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. एक मुठभर मी बोरं चिरून घातली. बोरं नेहमी चिरून घाला, काही त्याच्यात किडकी सुद्धा असू शकतात, मग आणि बी सुद्धा दातात आपल्याला अडकू शकते, म्हणून ही चिरून घाला. आणि ह्यानंतर मी ह्याच्यामध्ये घातलीये जे काय आपले बीन्स कोवळे होते त्याच्या शेंगा सकट मी ही चिरलेली, ह्याच्यात थोडीशी फरसबी सुद्धा आहे. तर ही तेलावर परतून घ्यायची. आतापर्यंत ह्याच्यात आपण कुठेच पाणी घातलेलं नाहीये, फक्त ताट ठेवून ताटावर आपण पाणी घालतोय आणि वाफेवर ही भाजी शिजवायची. कारण ह्याच्यामध्ये एक 10-15 मिनिटात ही भाजी तुम्हाला शिजून तयार होते. जर तुम्ही अशी शिजवायला गेलात पाणी घालून तर ह्याला अर्धा ते पाऊण तास लागतो, कारण काही बिया या लवकर शिजतात तर काही बिया शिजायला वेळ लागतो. आणि 15 मिनिटं झालेली आहेत भाजी फोडणीला टाकून. त्यानंतर आपण ह्याच्यात घालतोय 2 चिरलेले टोमॅटो आणि आपण जे वाटण केलं होतं कांदा खोबऱ्याचं, तर ते वाटण घालतोय आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडेल तसं गरजेनुसार ह्याच्यात उकळतं पाणी घाला. एक गोळीभर आपल्याला टाकायचा गूळ, हा ऑप्शनल आहे,
पण गुळाने गोड चव न येता चव बॅलन्स होते आणि चवीला भाजी छान लागते. त्यामुळे थोडासा गुळ हा हवाच. आणि ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी 1.5 चमचा मीठ घातलंय. तर तुमच्या चवीला जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि आता या स्टेजला ह्याच्यात हवा तेवढा रस्सा वाढवून पाणी घालून आपण एक 5 मिनिटं उकळी घ्यायची आणि मग आपली भाजी तयार होईल. तर झटपट आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे भाजी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हीही भोगीची भाजी घरी करून बघा आणि या सीझनमध्ये ज्या काही कोवळ्या भाज्या येतात त्या नक्की खाल्ल्या पाहिजेत. या शरीरासाठी खूप आवश्यक घटक त्याच्यामधनं मिळतात. आणि सोबत तिळाची चटणी सुद्धा वरचेवर आपण थंडीमध्ये घेतली पाहिजे. उन्हाळ्यात ही चटणी खाऊ नका, ही उष्ण पडते. तर अशा प्रकारे या सगळ्यांनी भोगीचं जेवण जेवायला. आणि आपलं चॅनल आवडलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब केल्याविना जाऊ नका. धन्यवाद.